आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कोल्हापूर रॉयल रायडर्सने आंतरराष्ट्रीय स्तरावर रोवला मानाचा तुरा. आंतरराष्ट्रीय नेपाल रायडर्स मीटमध्ये सहभागाने क्रीडा विश्वाचा गौरव. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या नेपाळ रायडर्स मीटमध्ये कोल्हापूरच्या रॉयल रायडर्स कोल्हापूर क्लबच्या सदस्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवत शहराच्या क्रीडा आणि साहसी पर्यटनाला नवी ओळख मिळवून दिली. या सहभागामुळे कोल्हापूरचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. कोल्हापूर येथील रॉयल रायडर्स कोल्हापूर या नामांकित रायडन क्लबचे अध्यक्ष जयदीप पवार, संचालक शीतल मुकरे तसेच पांडुरंग चव्हाण आणि जोनिश जैन यांनी या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात दिमाखदार उपस्थिती लावली. हा मेळावा नुकताच नेपाळमध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन फ्रेंड्स ऑफ रॉयल एनफील्ड नेपाळ या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. नेपाळमधील तब्बल 78 रायडिंग क्लबचे प्रतिनिधित्व करणारी ही संस्था आहे. नेपाळ पर्यटन विभागाच्या निमंत्रणावरून भारतातील विविध रायडिंग क्लबना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. रस्ते सुरक्षा, जनजागृती आणि नेपाळमधील पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट होते. या कार्यक्रमासाठी रॉयल रायडर्स कोल्हापूरच्या सदस्यांनी कोल्हापूर ते उत्तराखंड मार्गे नेपाळ आणि पुन्हा कोल्हापूर असा सुमारे 6500 किलोमीटरचा प्रदीर्घ आणि साहसी प्रवास पूर्ण केला. या प्रवासामुळे साहसी मोटरसायकल पर्यटनाबाबत तरुणांमध्ये उत्सुकता निर्माण होत असून अशा उपक्रमांमुळे पर्यटनालाही चालना मिळत आहे. याचबरोबर रॉयल रायडर्सचे उपाध्यक्ष यश सबनीस आणि हर्ष सबनीस यांनी कोल्हापूर ते उत्तराखंड आणि परत कोल्हापूर असा प्रवास करत उत्तराखंड येथे आयोजित BOBMC या राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्यातही सहभाग घेतला. भारतातील सुमारे 800 रायडिंग क्लबचे प्रतिनिधित्व करणारी ही प्रतिष्ठित संघटना आहे. NRMसाठी भारतातील अनेक प्रतिष्ठित क्लबनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये चेन्नई येथील मॅडबुल्स क्लब मद्रासचे प्रतिनिधी शैलेश कुमार, मुकेश पांडू आणि भरत पद्मनाभन यांनी, तसेच दिल्लीतील रॉयल बीस्ट्स क्लबचे प्रतिनिधी कार्तिक आणि अर्पण दासगुप्ता यांनी सहभाग घेतला. या सर्व रायडर्सच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे कोल्हापूर शहराचा आणि रॉयल रायडर्स क्लबचा लौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे. तसेच साहसी पर्यटन आणि मोटरसायकल रायडिंग क्षेत्रात कोल्हापूरची ओळख अधिक ठळकपणे समोर येत असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे कोल्हापूर पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे. जयदीप पवार, प्रेसिडेंट रॉयल रायडर्स क्लब कोल्हापूर. आजचे प्रेस कॉन्फरन्स जी घेतलेली आहे ती एवढ्यासाठी घेतलेली आहे की आपल्या क्लबला इंटरनॅशनल म्हणजे नेपाळ टुरिझमकडनं एक इन्व्हिटेशन आलं होतं त्यांचा एक इव्हेंट अटेंड करायसाठी. नेपाळ गव्हर्नमेंट आणि इंडिया गव्हर्नमेंटमधले टुरिझम वाढवायसाठी ते प्रयत्न करत आहेत. तेवढ्यासाठी त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्या क्लबचे काही सदस्य आणि आम्ही कोल्हापुरातून नेपाळला जाऊन नेपाळला 3 दिवस इव्हेंट अटेंड करून परत कोल्हापुरात आलो. याचं मेन कारण काय आहे की आपल्याला जसं आपण तिथं जाऊन त्यांच्या टुरिझममध्ये त्यांचं कल्चर बघून तिथल्या काही शॉपिंग करतोय किंवा एक्सप्लोअर करतोय तिथल्या एरियाज, तसंच आपली इच्छा आहे की ते पण आपल्या इकडे यावेत, कोल्हापुरात यावेत, महाराष्ट्रात यावेत, गड किल्ले बघू देत, पॅलेस बघू देत, आपलं कल्चर शिकू देत. त्याच्यानंतर आपलं कोल्हापुरी चप्पल असेल, जे काय आपलं चांगल्या गोष्टी आहेत ते घेऊ देत. बरं, नेपाळ बेसिकली एक हिंदू राष्ट्र आहे, त्यामुळं महालक्ष्मी मंदिराकडे येतील हे त्यांना माहीत व्हावं, त्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही 6-7 जण पहिला उत्तराखंडला गेलो, तिथला एक इव्हेंट अटेंड केला, तिथून मग आम्ही पुढे गेलो नेपाळ. कोल्हापूरवरून तिथं जाऊन परत यायला आम्हाला 21 दिवस लागले. जाऊन परत हे सगळं फिरून सगळं इव्हेंट आमची टूर 21 दिवसांची होती. तसं बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला इंदोरमध्ये आमचा सत्कार झाला सगळ्यांचा. आणि सत्कार म्हणजे नुसता सत्कार नसतोय, ते पण आमच्यासारखेच क्लब आहेत जे रोड सेफ्टी हे करतात. आपण काय सांगतोय, हेल्मेट वापरा. नुसत्या हेल्मेटनं हायवेला चालत नाही, सगळे गिअर्स घालायला. माणसं गिअर घालत नाहीत का, तर गरम होतं, हे होतं, तेवढं. तसं नाही. आमच्यातलं तुम्ही जर बघितलं कुठलाही रायडर असू दे, तो 19 वर्षाचा असेल किंवा 70 वर्षाचा, तो पूर्ण गिअर घालून असतो. पॅन्ट घालणार, रायडिंग पॅन्ट विथ प्रोटेक्टर, शूज घालणार,
सगळे स्पेसिफिक, आणि हे सगळं हे आपल्यासाठी असते. हे आम्ही सगळ्यांना सांगतो की दरवेळी ऍक्सिडेंट काय तुमच्या चुकीनेच होत नाही, दुसऱ्या चुकीने ऍक्सिडेंट होतात, माणसं मारतात. हे प्रिव्हेंट करायसाठी आम्ही रोड सेफ्टीसाठी ही एवढी लांबडी राईड केली. डोंगर आणि क्लायमेटचं थोडा प्रॉब्लेम होतोय, कारण काय होतंय की आपल्या इथं आता हे 30 ते 35 डिग्रीच्या रेंजमध्ये असते, आणि तिथं गेल्यानंतर एकदमच खाली आता नैनितालला तर 3 डिग्रीज होतं. 3 डिग्रीजला आपल्याला होतं, नेपाळला पण 3 डिग्रीज होतं. इंडियातलं आणि तिकडचा फरक एकच जाणवतोय, म्हणजे तिकडे खूप वारा आहे, सगळे डोंगराळ भाग आहे सगळा, सगळे डोंगरच आहेत, आणि त्याच्यात वारं खूप जोरात सुटलेलं असतं. त्यामुळे ते 3 डिग्रीज भारतातलं ते एवढं आपल्याला त्रास होत नाही, तिथलं ते खूप त्रास होतो. हे कसं आहे, हे जे आहे हे आपलं कंटिन्यू राहणार. आता नेपाळबरोबर आपलं टाईप झालं, म्हणजे ते आपल्याकडे आलं, आपण त्यांना एंटरटेन करणार, सगळे दाखवणार, तसं इकडून आपण पण तिकडे जाणार. हे एक पार्ट आहे. रेग्युलर रॉयल रायडर्सच्या वर्षभरच्या ऍक्टिव्हिटीज ऑलरेडी डिक्लेअर्ड असतात, दर महिन्याच्या राईड्स असतात, दर महिन्याच्या ऍक्टिव्हिटीज असतात, हे सुरूच असतात. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.